कापूस भिजला। सोयाबीनची सोंगणी आणि काढणी सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ। गोंदिया जिल्ह्याच्या काही भागांमध्ये पावसाची हजेरी। कापणीला आलेलं धान पीक खराब होण्याची शेतकऱ्यांना भीती। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर देवस्थानची मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत। त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडून पूरग्रस्तांना 1,11,00,000 रुपयांची मदत। सिंधुदुर्गमध्ये बांदा डोबवाडीमध्ये ओंकार हत्ती महामार्गावर आल्यामुळे वाहन चालकांची तारांबळ। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ झाली होती ठप्प। तेलंगणामध्ये मियापूरहून गुंटूरकडे जाणाऱ्या खासगी इलेक्ट्रिक बसचा अपघात। बसमधील 17 पैकी 7 प्रवासी जखमी। जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। दिल्लीतील 300हून अधिक शाळांना बॉम्बनं उडवण्याच्या धमकीचा मेल। पोलिसांकडून शाळांमधील इमारती रिकाम्या करत तपासणी, मात्र ही अफवा असल्याचं तपासणीनंतर समोर।